आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। कळवण तालुक्यातील जांभळ या गावात वीज वितरणाच्या निष्काळजी कारभारामुळे ग्रामस्थ, विशेषतः महिला, मोठ्या त्रासाला सामोरे जात आहेत। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्रच्या टीमने गावाला भेट दिली असता ही गंभीर बाब समोर आली। असल्यामुळे आणि इथनं ही लाईट गेलेली आहे, ही पाहू शकतात या जागेवर हे लाईट पूर्णपणे गेलेले आहे आणि ते लाईटच्या अक्षरशः तारा हे लाकडाच्या खांबावरती जोडलेले आहेत। तरी प्रशासनाने इकडे लक्ष द्यावे। जे गरीब ग्रामस्थ आहेत यांचा हा दुर्भग भाग असून सरळप्रमाणे लक्ष द्यावे। परत आता आपण दुसऱ्यांची प्रतिक्रिया जाणू। नमस्कार दादा। नमस्कार। तर आपण इथं किती वर्षापासून राहतो? आम्ही तर 60-50 वर्षापासून बसेल आहे। म्हणजे आपले पूर्वज इथनं पूर्व एक पिढी संपली काय, हा हा आता आमने पिढी चालू हा तेव्हापासून बसेल। लाईट हे आमची कोटेशन भरून तारापोल वाढले, ते तारापोल पडल्याला 4 वर्षे झाले। हीच बोर्डाला गेलो, हीच बोर्डाचा साहेब पण सांगतो येतो म्हणे, करतो म्हणे, आजपर्यंत काही आला नाही। आणि आम्ही खूप वेळा गेलो, पंचायतमध्ये गेलो, पंचायतवाला बी सांगतो करू म्हणे, करू, ते बी करत नाही। इथे काय कोणी ध्यान देत नाही। वायर म्हणे येतो, गावात जातो, गावातून परत निघून जातो, काही येत नाही। आपल्याला प्रशासनाकडनं म्हणजे वीज महामंडळाकडून काय अपेक्षा आहे? आता आम्हाला लाईट पाहिजे ना, तारापोल पाहिजे, आम्हाला सिंगल पीची लाईट पाहिजे, आम्हाला पाणी ना पाहिजे, रोड पाहिजे, ज्याला नाही ते आमने व्यवस्था झाले पाहिजे। काही गुजरातला तरी जोड कळवण मध्ये जाजो तर सांगा बागलानवाला करते, बागलान मध्ये जाजो तर कळवणवाला करतो, आणि मतदान लेता, घरपट्टी लेता, बिल लेता सगळा, आणि मग काम कसं करता नाही तर मग आम्हाला गुजरातला जोडते आणि तुम्ही। इथं पाहू शकतात की इथं ग्रामस्थांचा क्रोध अनावरण झालेला आहे, आणि ग्रामस्थ जर इथं काही जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण राहील? लोकप्रबोधन मराठी न्यूज उपसंपादक वामन शिंदे, तसेच कांतीलाल गांगुर्डे, बिंदावनपाडा आणि पुनाजी माळी कांद्याचा सुमारे 700 ते 800 लोकसंख्या असलेल्या या गावातील काही कुटुंबे पांजर तलाव परिसरात वास्तव्यास आहेत। अधिकृत उतारे देखील उपलब्ध असून महावितरणकडून योग्य पद्धतीने वीजपुरवठा केला जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे। तलाव परिसरातून गेलेल्या वीजवाहिन्या अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत। काही ठिकाणी या तारा जमिनीपासून अवघ्या 5 ते 6 फूट उंचीवर लोमकळत दिसतात आणि त्या लाकडी बल्ल्यांना बांधलेल्या आहेत। त्यामुळे कधीही अपघात होण्याची भीती आहे। ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितले की जर येथे व्यवस्थित वीजपुरवठा होत नसेल तर आम्हाला गुजरातमधून वीज द्या। गाव कळवण तालुक्यात असले तरी वीजपुरवठ्याबाबत सीमावादासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र प्रतिनिधी कांतीलाल गांगुर्डे व उपसंपादक वामन शिंदे, कळवण।